गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे आपलं नथ मेकिंगचं वर्कशॉप आणि सकाळी मी पटकन उठलेली आहे आणि आवरलेलं आहे. डोळे वगैरे दिसले असतील सुजलेले आहेत कारण रात्री उशिरापर्यंत काम करत होते. सो मग लेट झालं झोपायला. आणि आपल्या स्टुडंट येणार आहेत, त्या खूप लांबून येणार आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर पुढे तुम्हाला कळेलच की त्या कुठून आल्यात किंवा कसं ट्रॅव्हलिंग वगैरे करून आलेत. त्यांच्यासाठी खरं तर 11चा टायमिंग असतो, पण आता 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजताच मी आवरून बसलेली आहे कारण की त्या लवकर आलेल्या आहेत. त्यांना तरी मी वाट पाहायला लावलेली आहे. सो त्यांच्याशी आल्यानंतर आपण बोलूयात. सो त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला कळेल कारण की आपलं ट्रस्टेड पेज आहे, काही फेक वगैरे नाही आहे यासाठी. सो चलो स्टे ट्यून. हो, आता वाजलेले आहेत 9:15 आणि ताई आलेले आहेत. जस्ट चहा पाणी झालेले आहे. सो बघूयात, त्यांच्याकडून ऐकूयात आता. भक्ती पाटील, मी बेळगाववरून आलेले आहे. मला ज्वेलरी मेकिंगचा क्लास करायचा होता. ओके. पण बेळगावमध्ये कुठं क्लास भेटला नाही. तुमचं मी इंस्टाग्रामला पेज बघितलं. ओके ओके ओके. सो ह्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून इथं आले. पण भरपूर लांबून आला कारण ताई 8 ते 9 तासांचा प्रवास करून आलेले आहेत ट्रेनने आणि तर परत त्यांना रिटर्न पण जायचंय. सो आपला मास्टर जो क्लास आहे तो एका दिवसात त्यांना कम्प्लीट करायचा आहे आणि रिटर्न परत त्यांची किती वाजता ट्रेन आहे? 12 वाजता आहे संध्याकाळी. ओके. आज त्यांना कम्प्लीट करून परत रिटर्न पण जायचंय 12 वाजता. सो अजून काही मुली आहेत तर त्यांचा 11चा टायमिंग आहे. त्या पुण्यातल्याच आहे. सो मग त्या आल्यानंतर त्यांचं स्टार्ट करता येईल. सो म्हटलं आता ह्यांना एका दिवसात सगळं हे करायचंय. तर खूप जणांचा प्रश्न असतो एका दिवसात होतं का. सो आपण ताईंचा नंतर क्लास झाल्यानंतर स्पेशली रिव्ह्यू ऐकूयात की त्यांना काय वाटतं. सो चलो लेट्स गो. त्याच्यामध्ये ड्रॉप शेप टाकणार. ओके. तर एक गोल्डन मनी होता, एक मोठी होता. ठीक आहे. एक मोठी एक गोल्डन मनी. त्याच्यानंतर काय केलं, ह्या मोत्याच्या इकडच्या बाहेरच्या साईडनी आतमध्ये ठीक आहे बाहेर काढली. हा मोठी इथे पकडून ठेवायचा. सो अजिबात होत नाही. बाहेर एका हाताने फक्त ओढायची. ठीक आहे. झालं. सेम प्रोसिजर अशा आपल्याला 9 मनी ओढायचे. ठीक आहे. काय केलं, मोठी घेतला, घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर मोत्यातून माया काढली. मी पुणे स्टेशनवर. ओके. कसं काय तुम्हाला आणि म्हणजे आपल्या क्लासबद्दल हे झालं? खूप छान खूप आवडलं. नाही पण कसं काय कळलं असं? तुमचे इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले. हां हां हां. म्हणजे इंस्टाग्राम थ्रू आलात ना? ओके ओके ओके. ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही? मी केशवनगर पुणे. ओके. आणि कशा थ्रू तुम्हाला म्हणजे आपल्या क्लासबद्दल? युट्यूबवर ना? युट्यूबचे व्हिडिओ वगैरे पाहिले ना? ओके ओके ओके. व्हिडिओ पाहून छान वाटलं. ओके. म्हणून करायची इच्छा अजून. ओके. तुम्ही किती एक बनवलेली आहे ना? हो. ओके. ही बेसिक बनवलेली आहे त्यांनी. तुम्ही पण एक बनवलेली आहे ना? बेळगाववरून आले. मला नेट मेकिंगचा क्लास करायचा होता. ओके. मी इंस्टाग्रामला पेज बघितलं. मला त्यांचं फिनिशिंग पेन खूप आवडलं म्हणून मी आले. आणि मॅमनी खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप मस्त समजावून सांगितल्या. खरंच खूप खूप छान वाटलं. आणि एका दिवसात कम्प्लीट केलाय ना? तर तुम्हाला काय वाटतं, एका दिवसात होऊ शकतं ना? हो, एका दिवसात होऊ शकतं. आणि आज मी करून दाखवलं. मला मॅमने शिकवलं चांगलं. छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण समजावून सांगितलं. थँक्यू. आजचा दिवस संपलेला आहे. तर जवळपास 5:30 वगैरे वाजलेले आहेत. मला विशेष वाटतं म्हणजे त्या मुली बेळगाववरून आल्या स्टुडंट आणि आज एका दिवसात कम्प्लीट करून त्या गेल्या. पण 4-4:30 वाजता त्या निघाल्या इथून. प्लस त्यांना सिटीमध्ये जाऊन प्लस पुणे स्टेशनला जायचं होतं आणि तिथून ट्रेनने बेळगावला 9 तासाचा परत प्रवास. आणि त्यात त्यांनी छोट्या मुलीला घेऊन आल्या होत्या. ती की 1.5 वर्षाची मुलगी असेल. कंटिन्यू रात्रीचा प्रवास, त्यात आज दिवसभर शिकणं आणि परत आज रात्रीचा प्रवास. यार हॅट्स ऑफ. खरंच शिकण्याची फक्त इच्छा पाहिजे, बाकी काही नाही. मला कॉल्स येतात, आम्ही इकडून ये तिकडून ये किंवा हे जमणार नाही ते जमणार नाही, मुलांना सुट्टी नाही, ह्या त्या सगळ्या गोष्टी. जेव्हा हे असं ऐकते तेव्हा असं वाटतं यार हे काहीच नाही आहे त्याच्या पुढे. सो तुम्ही ॲडजस्ट नक्की करू शकता, फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे. चला, आता पहिला दिवस गेलेला आहे. बाकीच्या पुण्याच्या स्टुडंट आहेत, त्यांना आता उद्या रिमेनिंग त्यांचा पोर्शन आहे तो उद्या कंप्लीट करायचा आहे. सो लेट्स गो. उद्या बघूयात आता आपण.
गाईज, गुड मॉर्निंग. तर सगळं आवरलेलं आहे माझं. आज क्लासचा सेकंड डे आहे, स्टुडंट येतीलच. तर त्याच्या आधी म्हटलं माझं काही ऑर्डर्स पॅक करायच्या होत्या, तर त्या पॅक करून घ्यावे. काहींना मटेरियल्स हवे तर ते मटेरियल्स पाहिजे, तर ते पण मला पॅक करायचे. तर काही ऑर्डर्स पॅक करायचे, तर म्हटलं ते आता काम करून घ्यावं. आणि हे एक छान असं मी इनविजिबल नेकलेस असं बनवलेला आहे क्यूटचा, आणि तो खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. ॲज अ मंगळसूत्र पण घालू शकतो, ॲज अ नेकलेस म्हणून पण यूज करू शकतो आपण. सो डिपेंड ऑन यू कसं घालायचं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे छान असे मी चंद्राचे इयरिंग्स बनवलेले आहेत. हे पहा, हे छान असे इयरिंग्स 2 जोड बनवलेले आहेत. तर झालं काय, काल क्लासमध्ये असतानाच एक कॉल आला, आणि खरंच ही गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल म्हणता येईल. किंवा मी आता हे जे काम करते ते करण्यात मला खूप आता आनंद भेटतोय, बिकॉज ऑफ काही फोन येतात, आपल्या कामाला ॲप्रिशिएट करतात. प्लस ज्यांनी ही ऑर्डर दिली आहे त्या ताई ब्लाइंड आहेत, आणि मला खूप म्हणजे असं विशेष वाटलं की त्या कसं काय फक्त माझा आवाज ऐकून ऑर्डर देऊ शकतात. त्यांनी फक्त माझा आवाज वगैरे ऐकून ऑर्डर दिली. आणि खरंच म्हणजे काहींना विश्वास बसत नाही, दाखवावे लागतात, फोटो सेंड करावे लागतात, कस्टमरचे रिव्ह्यू सेंड करावे लागतात. पण ते ब्लाइंड असून त्यांना काहीच करायची गरज नाही. त्यांनी जस्ट प्राइस विचारली आणि म्हटलं मी नंबर सांगा, मी फोनपे करते तुम्हाला, ऑनलाईन पेमेंट करते. ऑनलाईन पेमेंट पण केलं, ॲड्रेस पण पाठवला. म्हणजे नथिंग, मला काहीच त्यांना म्हणजे हे करावंच लागलं नाही की मी आपलं फ्रॉड नाहीये किंवा आपलं रिअल ह्या गोष्टी आहेत, बिझनेस आहे, तुम्हाला पार्सल तुमचं भेटेल. नथिंग. डायरेक्ट त्यांचा कॉल आला, त्यांनी ऑर्डर दिली. आणि नंतर मी जेव्हा त्यांना म्हटलं की मला तुम्हाला जे आवडतं त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, तेव्हा त्यांचं असं उत्तर होतं की बाबा की मी ब्लाइंड आहे म्हणून. तर मला असं थोडं खराब वाटलं. ठीक आहे, आता काय आपण काय करू शकतो. सो त्यांच्यासाठी हे छानसे असे क्यूटचे इयरिंग्स बनवले. म्हटलं ताई मला पाहता येणार नाही, सो ते कसे असतील, अजून म्हणजे जास्त मोठे तर नसतील ना मला म्हणजे असं वेअर करायला. सो मला अजून कसं तरी वाटलं, तर त्यांच्यासाठी हे क्यूटचे छान मी इयरिंग्स बनवलेत. आता ते पॅक करते. पुण्याच्याच आहेत त्या, लोहगावच्या. सो त्यांची ऑर्डर पॅक करते, आणि बाकीचं मला व्हिडिओ वगैरे काढायचे ह्याचेच. सो ते आता करते काम. चलो लेट्स गो. आता मुली आल्यानंतर क्लासला सुरुवात होईलच. काल दिवस कसा गेला समजलंच नाही. दिवसभर जेवण नाही, काय नाही, डायरेक्ट रात्री जेवण केलंय मी. सो बघूयात आता. ओके, चलो बी कंटिन्यू. हे गाईज, आता जवळपास 5 वाजलेले आहेत, आणि आजची बॅच संपलेली आहे, क्लास संपलेला आहे, सर्टिफिकेशन वगैरे दिले, आणि मुली गेलेल्या आहेत. सो माझे काही पार्सल होते जे की मला अर्जंट डिस्पॅच करायचे होते. क्लासच्या गडबडीत राहिलं तरी रात्री जागून काही गोष्टी मी कंप्लीट केल्या. सो हे 2 पार्सल आहेत सध्या. हे पुण्यातलंच एक आहे, आणि हे एक संभाजीनगरमधलं आहे, छत्रपती संभाजीनगरमधलं आहे. आणि हे 2, एक मटेरियलचं आहे, एक दौंडमधलं आहे, आणि दुसरं सांगलीमधलं आहे, तालुका खानापूर. तर इकडचं पार्सल आहे. आता हे पटकन मी 4 पार्सल पॅक केले. आता हे कारण थोडे गावा टाईप दिसत आहेत, सो म्हटलं डायरेक्ट स्पीड पोस्ट करावा. आता तिथे ओपन करून दाखवावं लागतं, त्याच्यामुळे मग पॅक नाही केले. बाकी हे 2 प्रायव्हेटनीच पाठवणार आहे. सो आता झाले. इथे काही तयारी करून ठेवली आहे, काही एका सेटची. तो पण मला 29च्या आतमध्ये द्यायचा आहे. तो मुंबईचा आहे, सो मी तो आज रेडी करेल. काही नथिंगचे ऑर्डर्स आहेत, ती बल्क ऑर्डर आहे, सो त्याला टाइम लागेल. तर रात्री ते करायचे. परत क्लासेसचं उद्या काही मुलींना क्लासला यायचं होतं उद्या. सो आता ते काय फिक्स नाही अजून, काय करावं काय कळत नाहीये, सांगावं की नाही. मिसगाईड झालं थोडंसं. म्हणजे त्यांना असं वाटलं 24-25ला क्लास आहे, आणि आता आपला 22-23ला बॅच झाली. आणि व्हॉट्सअपचा स्टेटस मी ठेवलेलं, बट त्यांनी काय पाहिलं नाही. सो त्यांना काय यायचं आलं नाही, आणि जस्ट आज त्यांचा कॉल आला. तर बघू म्हटलं काहीतरी ऍडजस्ट करते आता, कारण ऑलरेडी त्यांनी पे केलं होतं. व्हॉट्सअप त्या वापरत नव्हत्या, म्हणून हा सगळा गोंधळ झाला. चलो आता पटकन हे मी पार्सल म्हणजे तयारी करते, आणि ते पण पॅक करते. काही आज देते, आणि आता काही उद्या द्यावे लागतील मला. सो लेट्स गो.
चलो बाय, स्टे ट्यून. आणि ब्लॉग आपला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय, स्टे ट्यून.